मी एकदा माझ्या मामाकडे गेलो होतो. माझे मामा रात्रीची लाईट असल्यामुळे पाणी भरण्यासाठी शेतात जायचा आणि सकाळी घरी यायचा. घरात फक्त मी आणि मामी दोघेच असायचो. एके रात्री अचानक घरात लाईट गेली. तेव्हा मी लग्नाच्या आधी खूप काही पहिल्यांदाच पाहिलं. मित्रांनो, माझं नाव दीपाली आहे आणि मी नाशिकची आहे. ही स्टोरी माझ्या मित्राची आणि तिच्या मामीची आहे. चला तर सुरू करूया. माझं नाव अश्विन, माझे वय 22 आणि मी पुण्याचा एक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहे. तर ही गोष्ट माझ्या आणि माझी मामीमध्ये खरोखर घडलेली कथा आहे आणि जास्त जुनी नाही. मागच्या महिन्याची गोष्ट आहे. मामीचं नाव सोनी आहे आणि तिला सोनू नावाने हाक मारतात. तिचं वय 33 असेल. मामीची शरीर एकदम भरदार आणि व्यक्तिमत्व भरलेले आहे. मामी गोरी पण आणि नेहमी साडी घालते आणि खूप सुंदर दिसते. मला 2 मामा आहेत. एक मामा नगरला राहतात आणि एक गावी राहतात. मी 7-8 वर्षापासून गावाकडच्या मामाकडे गेलोच नाही. यावर्षी माझ्या वडिलांनी सांगितलं की गावकडच्या मामांकडे जा आणि 2-3 दिवस राहून ये. वडील बोलले की भेटून ये सगळ्यांना. आणि दिवाळी झाली आणि मी 3ऱ्या दिवशी बसने मामाच्या गावी गेलो. मामा खेड्या गावात राहतात आणि त्याचं घर एकदम गावाच्या स्टार्टिंगला आहे. त्यामुळे सर्वजण शेतातच असतात. मी खूप दिवसातून गेलो होतो म्हणून जास्त कोणी मला ओळखत नव्हते. आजूबाजूचे आणि माझ्या मामीशी ही जास्त काही बोलणं नव्हतं. त्यामुळे थोडंसं अनकम्फर्टेबल होतो. पहिल्या दिवशी मी आपलं पाहुण्यांसारखं राहिलो आणि माझ्या फोनमध्ये घुसून राहिलो. पहिल्या दिवशी रात्री मामा पाणी द्यायला गेले. मी रात्री 2:30 वाजता उठलो. तेव्हा मला समजलं की घरात कोणी नाही. मी बाहेर जाऊन बाथरूमला गेलो. परत येताना बघितलं तर माझी मामी क्रॉस झोपलेली होती. माझी नजर मामीच्या नको त्या जागी पडली. पहिल्यांदा माझी नजर मामीसाठी वाईट झाली होती. ते बघून मला लवकर झोप येत नव्हती. मी जागीच होतो. नंतर मला असंच विचारात झोप लागून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळपासून मी मामीकडे त्या नजरेने बघू लागलो. मला काहीही करून मामीला सुंदर वेळचा अनुभव द्यायचा होता. त्यासाठी मला आधी मामीसोबत फ्रीली बोलेल लागेल. मग मी सकाळी मामी कपडे धुत असताना त्याच्याकडून त्याचा फोन घेतला आणि त्यांना पासवर्ड विचारला. त्यांनी सांगितलं तेव्हा मी त्यांचा फोन चेक केला. मला काहीही दिसलं नाही. मी क्रोम ब्राउझरची हिस्ट्री बघितली. मला काहीही मिळालं नाही. थोड्या वेळाने मामी कपडे धुवून आल्यावर मला विचारलं, काय रे अश्विन, काय झालं? काय बघतोयस माझ्या मोबाईलमध्ये? मी म्हणालो, काही नाही, असंच बसलो होतो थोडा वेळ पाहत. मग मामी किचनमध्ये निघून गेली. मला आता थोडासा कम्फर्टेबल वाटत होतं मामीसोबत. आम्ही जेवायला बसलो तेवढ्यात मामा आले. मग मामा आणि मी गप्पा मारायला लागलो. नंतर मामा बोलले की आज मला थोडासा काम आलं. सोनू, तू आणि अश्विन शेतात जा. थोडं वेळ अश्विन तुझ्या मामीला मोटर चालू करून दे. तुझी मामी शेतात पाणी देईल. मी बोललो, हो मामा. मग मामी आणि मी हळूहळू शेतात गप्पा मारत गेलो. मामी माझ्याशी फ्री होत होती. सहज मामीने बोलता बोलता विचारलं, एवढं काय बघतो फोनमध्ये? गर्लफ्रेंडशी बोलतोय का? मी म्हटलं, नाही हो मामी, माझ्या चेहऱ्याकडे बघून वाटतं का तुम्हाला? मामी बोलला, मग एवढा भारी तर दिसतो माझा भाचा, काय कमी आहे तुझ्यात? मी बोललो, मामी तुम्हाला कळतंय, मुलींना नाही. मामी बोलल्या, होईल होईल. असंच बोलता बोलता आम्ही फ्लोमध्ये आलो आणि एकदम मित्रासारख्या गप्पा मारू लागलो. मलाच कळालं नाही मामी एका दिवसात माझी मैत्रीण कशी झाली. संध्याकाळी आम्ही घरी गेलो. जेवण केलं आणि मामा बोलला की आज रात्रभर वरच्या रानात पाणी द्यायचं आहे. मी सकाळीच येईन. आणि मामा गोधडी घेऊन गेला. मामी आणि छोटं बा आम्ही 3घच जण होतो. मामीने त्याला झोळीत ठेवलं आणि आज मामी माझ्या शेजारी बेडवर झोपली. जशी मामी माझ्या बाजूला झोपली
तशी माझी इच्छा वाढत गेल्या. मामीने दरवाजा लावला आणि मी भिंतीच्या कोपऱ्यात झोपलो होतो. मामीने TV बंद केली आणि माझ्या बाजूला मोठं ब्लँकेट होतं. ते मी मागितलं. तिनं मला दिलं. मला अंदाज आला की आज मामीही या ब्लँकेटमध्ये झोपणार आहे. दोघं एकाच ब्लँकेटमध्ये, हा विचार करून मी खूप खुश झालो. मामी माझ्याकडे पाहून झोपली आणि बाळाची झोळी हलवू लागली. बाळ झोपलं आणि मामीही तशीच पडून राहिली. मी थोडंसं नजर टाकून पाहिलं तर मामी झोपली होती. मला काही करून आज तिला जवळ घ्यावंसं वाटत होतं, पण माझ्या आणि मामीमध्ये खूप अंतर होतं. मला तो अंतराचा गॅप कमी करायचा होता. मी मोबाईल बाजूला ठेवला आणि लाईट बंद केली. मग तिच्या शेजारी थोडं जवळ होऊन झोपलो. थोड्या वेळाने मी बाजूने वळलो आणि मामीच्या विरुद्ध दिशेला तोंड करून झोपलो, पण थोडा अजून जवळ गेलो. काही वेळ तसाच पडून राहिलो आणि हळू सरळ झालो. आता माझ्या आणि मामीच्या मध्ये कोणताही अंतर उरला नव्हता. मामी अजूनही माझ्याकडे वळूनच झोपली होती. मी हळूच पुन्हा वळण्याचा अभिनय केला आणि मामीकडे तोंड करून झोपलो. थोडं घाबरलो होतो, पण शांतपणे तसाच राहिलो. मला तिच्या कमरेवर हात ठेवायचा होता, पण अचानक मामीचं माझ्याकडे थोडी वळली आणि तिने आपला एक हात माझ्या कमरेवर ठेवला. मी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. तसा शांत झोपल्यासारखा राहिलो. थोडं पण हललो नाही. माझी भावना आतमध्ये खूप दाटून आली होती. मला कळत नव्हतं काय करू. थोड्या वेळाने हिंमत करून मी पण हळूच तिच्या पायावर पाय टाकला. मामीने काहीच रिस्पॉन्स दिला नाही. परत माझा उजवा हात मी मामीच्या व्यक्तिमत्वावरून मागे टाकला आणि तसा झोपून राहिलो. काही वेळाने मामी सरळ झोपली. तसा मी माझा हात हळूच तिच्यावर ठेवला. मामीने काहीच रिॲक्ट नाही केलं. मी खूप काही ट्राय करून पाहिला, पण तिच्याकडून काहीच रिस्पॉन्स येत नव्हता. मामी पूर्ण झोपेत होती, म्हणून मी माझा हात तिच्या जीवनाकडे नेताच तेवढ्यात मामी दचकून उठली आणि पहिले माझा हात काढून फेकला आणि मला उठवलं. मला ओरडली की कसा झोपतो, तिकडे सरकून झोप. मी खूप घाबरलो आणि गुपचूप बाजूला सरकलो. मामी बाहेर जाऊन आली आणि यावेळी ती स्वतः माझ्याजवळ खेटून झोपली. मी घाबरलो होतो, पण थोड्या वेळाने मी हिंमत करून परत तिच्या नको त्या जागी माझी भावना लावली. ती काहीच बोलली नाही. मी अजून थोडासा जवळ साधली. तेवढ्यात मामी तिकडून बोलली, अश्विन तू काय करतोय मला माहीत आहे. सगळं कळतंय, तू तिकडे सरळ हो, नाहीतर मी तुझ्या आईला फोन लावेल. मी घाबरलो आणि मागे झालो आणि मामीला बोललो, मामी सॉरी, खरंच चुकलं माझं, प्लीज हे कुणाला सांगू नको. तसं मामी सरळ झाली आणि बोलली, मामी तुझ्यापेक्षा मोठी आहे, मी कळतंय का तुला काय करतोय तू. मग मी मामीला बोललो, तू एवढी सुंदर आहे, कोणीही पिघेल. तसं मामीला शब्दच नाही उरला. मी बोललो, मामी खरंच तू माझ्या वयाची असती तर तुझ्यासोबत लग्न केलं असतं. मामीने तरीही काहीच रिॲक्शन केलं नाही. मी बोललो, एक सांगू का मामी. ती बोलली, झोप आता तू गुपचूप. मी झोपलो, पण माझ्या मनात होतं की तिला सुंदर वेळचा अनुभव द्यायचा, तेही आजच. मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. 5 मिनिट जाऊ दिले. मामीला झोप लागली नव्हती. मी जाऊन अलगद माझा हात मामीच्या व्यक्तिमत्वावर नेला. मला क्लिअर दिसत होतं की मामीचे डोळे उघडे आहे. मामी तरीही काहीच बोलली नाही आणि सरळ उलटी झोपली. मी समजून गेलो की मामी काहीच सांगणार नाही. मला गच्चा चान्स आहे. मी हळूहळू तिच्याकडे सरकलो आणि परत मामीने माझा हात झटकला आणि ती रागाने ताकडून उठून बसली. तिच्या डोळ्यात राग आणि आश्चर्य दोन्ही होतं. ती ओरडून म्हणाली, अश्विन हे काय चाललंय तुझं. तुला मगाशी एकदा समजावलं ना, तू माझ्या भाच्यासारखा आहेस हे विसरू नकोस. जर परत असं काही केलंस तर मी आत्ताच्या आता मामाला फोन करून बोलावून घेईन
आणि तुझ्या घरीसुद्धा सांगेन. तिचं बोलणं ऐकून मी पूर्णपणे हादरलो होतो. मला वाटलं आता सगळं संपलं. मामाला कळलं तर काय होईल या विचाराने माझ्या अंगावर काटा आला. मी तातडीने हात जोडले आणि म्हणालो, मामी प्लीज नको सांगू कुणाला. माझ्याकडून मोठी चूक झाली. मी भारावून गेलो होतो. मामी बराच वेळ माझ्याकडे रागाने बघत राहिली आणि मग दीर्घ श्वास घेऊन म्हणाली, शहाण्यासारखा त्या कोपऱ्यात जाऊन झोप. पुन्हा माझ्याजवळ यायचा प्रयत्न करायचा नाही. ती परत झोपली. पण यावेळी तिने माझ्याकडे पाठ केली होती. माझ्या मनात भीती असली तरी एक जिद्द अजूनही बाकी होती. मला जाणवलं की मामी रागवली असली तरी तिने मला घराबाहेर काढलं नव्हतं किंवा लगेच कोणाला फोन लावला नव्हता. मी शांतपणे पडून राहिलो आणि अर्धा तास तसाच जाऊ दिला. खोलीत फक्त बाळाच्या श्वासांचा आणि गड्ड्यांचा आवाज येत होता. मला खात्री होती की मामी अजून जागीच आहे. मी हळूच कूस बदलली आणि अगदी शांत आवाजात म्हणालो, मामी तू खरंच खूप सुंदर आहेस. म्हणून माझं मन आवरलं नाही. सॉरी. तिने काहीच उत्तर दिलं नाही, पण तिच्या शरीराची हालचाल थांबली होती. मी पुन्हा एकदा हिंमत केली आणि हळू सरकत तिच्या पाठीजवळ गेलो. यावेळी मी हात न लावता फक्त तिच्याजवळ जाऊन थांबलो. मला तिच्या शरीराची ऊब जाणवत होती. मी पुन्हा एकदा तिचा हात हातात घेण्याचा प्रयत्न केला. तिने हात मागे घेतला नाही, पण घट्ट धरून ठेवला. मी समजलो की तिचा राग आता थोडा निवळला होता. मी हार मानली नव्हती, कारण तिच्या मौनात मला कुठेतरी होकार दिसत होता. मी हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न केला. तिने सुरुवातीला थोडा विरोध केला, पण शेवटी ती हळूच माझ्याकडे वळली. तिचे डोळे अजूनही उघडे होते आणि त्यात एक वेगळीच चमक होती. मामी माझ्याकडे वळली तेव्हा खोलीतल्या मंद प्रकाशात तिचे डोळे चमकत होते. मगाशी असलेला राग आता कुठेतरी विरघळला होता आणि त्याची जागा एका आव्हानात्मक कटाक्षाने घेतली होती. मी तिचा हात हातात घेतला होता आणि ती आता मागे सरकली नाही. उलट तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि माझ्या डोळ्यात रोखून बघत म्हणाली, अश्विन तू खरंच खूप दिष्ट निघालास रे. मी तुला कितीदा दटावलं, भीती घातली, तरी तू हार मानली नाहीस. मी काही बोलणार इतक्यात तिने हलकंसं हसून मला खिजवायला सुरुवात केली. ती म्हणाली, चल आज बघते तुझ्यात किती दम आहे. मोठी स्वप्न पाहतोयस ना, पण लक्षात ठेव 5 मिनिटीच्या वर टिकणार नाहीस तू. उगीच फुशारक्या मारू नकोस. तिचं हे बोलणं ऐकून माझ्या अंगात एक वेगळीच उर्मी संचारली. मी म्हणालो, मामी एकदा संधी देऊन तर बघ, मग तुला कळेल की तुझा भाचा कच्चा गुरूचा चेला नाही आहे. मामीने आता तिची साडी थोडी सावरली आणि बसल्या जागीच गंभीर झाली. तिने तिचा हात माझ्या ओठावर ठेवला आणि म्हणाली, थांब, एवढी घाई करू नकोस. मी तुला जवळ येऊ देईन, पण माझी एक अट आहे. जर ती मान्य असेल तरच पुढचं सगळं. मी उत्साहाने विचारलं, कोणती अट मामी? तू सांगशील ती प्रत्येक गोष्ट मला मान्य आहे. मामी माझ्या अगदी जवळ आली. तिचा श्वास मला वेड लावत होता. ती कुजबुजत बघ, आज जे काही आपल्यात होईल ते या खोलीच्या बाहेर जाता कामा नये. उद्या सकाळी जेव्हा मामा येईल किंवा तू पुण्याला परत जाशील तेव्हा तू माझ्याशी वागताना पुन्हा तसाच वागायचं जसा पहिल्या दिवशी वागला होतास, मर्यादेत आणि आदराने. कोणासमोरही अगदी चुकूनही तुझ्या नजरेतून किंवा वागण्यातून असं दिसता कामा नये की आपल्यात काही घडलंय. जर तू ही गुप्तता पाळण्याची शपथ घेत असशील तरच तुला आजची रात्र विसरू न शकणारा अनुभव देईल. तिची अट साधी पण महत्त्वाची होती. मी तिचा हात हातात घेऊन घट्ट पकडला आणि म्हणालो, शपथ आहे मामी, तुझ्या आणि माझ्या नाताची मर्यादा मी लोकांसाठी कधीच ओलांडणार नाही. हे आपल्या दोघांमधलं एक सुंदर गुपित असेल. मामीने माझ्याकडे बघून एक गोड दाद दिली.
तिने हळूच बेडवरची चादर नीट केली आणि मला जवळ ओढलं. आजची रात्र शांत होती, पण आमच्या मनातील वादळ आता शांत होणार होतं. तिने हळूच लाईट पूर्णपणे बंद केली आणि अंधारात फक्त तिच्या बांगड्यांचा आवाज आणि आमचे वाढलेले श्वास ऐकू येत होते. अंधार गडद झाला होता आणि मामीने दिलेली ती अट माझ्या मनात कायमची कोरली गेली होती. तिने हळूच माझा हात आपल्या हातात घेतला आणि तिची पकड आता अधिक घट्ट झाली होती. मी तिच्या इतक्या जवळ होतो की तिच्या श्वासाचा गरम स्पर्श माझ्या गालावर जाणवत होता. अश्विन, लक्षात ठेव, 5 मिनिट, तिने पुन्हा एकदा तेच आव्हान दिलं आणि माझ्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य आलं. मी हलकेच तिच्या केसावरून हात फिरवला आणि साडीचा बदल बाजूला सरला. मामीने आता कोणताही विरोध केला नाही. उलट तिने स्वतःला पूर्णपणे माझ्या स्वाधीन केलं होतं. तिच्या अंगावरचा तो साडीचा स्पर्श आणि त्यातील सुगंध मला अधिकच धुंद करत होता. मी हळूच तिच्या खांद्यावर डोकं टेकवलं आणि तिच्या कानात कुजबुजलो. मामी, वेळ बघत बसू नकोस. आजची रात्र फक्त आपली आहे. तिने एक सुस्कारा सोडला आणि मला अधिक जवळ ओढलं. बेडवरच्या त्या शांततेत आता फक्त आमच्या हालचालींचा आणि बांगड्यांचा किणकिणेटाचा आवाज येत होता. मामीचं ते भरदार व्यक्तिमत्व आणि तिचं सौंदर्य माझ्या डोळ्यासमोर होतं. मी हळूहळू तिला त्या सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सुरुवात केली, ज्यासाठी मी इतका वेळ धडपडत होतो. मामीच्या श्वासाचा वेग वाढला होता आणि तिने माझे केस हाताने विस्कटले. तू खरंच खूप जिद्दी आहेस, ती हळू आवाजात म्हणाली. मला जाणीव झाली की मगाशी रागवणारी मामी आता पूर्णपणे बदलली आहे. आम्ही दोघंही त्या एकाच ब्लँकेटमध्ये आता एकमेकांच्या इतके जवळ होतो की आमच्यात कोणताही पडदा उरला नव्हता. तिने दिलेली 5 मिनिटाची मर्यादा मी कधीच ओलांडली होती आणि मामी आता स्वतःला त्या क्षणाचा आनंद घेत होती. बाहेर पावसाची रिपरिप सुरू झाली, पण आतल्या खोलीत एक वेगळी झोप निर्माण झाली होती. मामीने माझे हात धरून ठेवले होते आणि तिच्या डोळ्यात आता फक्त समाधान दिसत होतं. ती रात्र आमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय वळण ठरली होती. मामी सकाळी येणार होते, पण तोपर्यंतचा प्रत्येक क्षण आम्हाला जगायचा होता. मामीने मला मिठीत घेतलं आणि म्हणाली, आज मान्य केलं, तू जिंकलंस. सकाळचे 6 वाजले होते आणि खिडकीतून सूर्याचा कोवळा प्रकाश खोलीत येत होता. रात्रीच्या त्या धुंदीतून मी बाहेर आलो आणि पाहिलं तर मामी आधीच उठली होती. तिने तिची साडी नीट नेसली होती, केस विंचरले होते आणि कपाळावर कुंकू लावून ती अगदी साध्या घरगुती रूपात वावरत होती. तिला बघून कुणाला शंकाही आली नसती की रात्री काय घडलं होतं. तिने माझ्याकडे बघून फक्त एक शांत नजर टाकली, ज्याचा अर्थ होता, आता भाज्यासारखा वाघ. तेवढ्यात घराच्या पायाच्या कडांचा आवाज आला आणि मामांची हाक ऐकू आली. सोनू, दार उघड, आलो मी. माझं काही जोरात धडधडू लागलं. मी पटकन नीट बसलो आणि फोन पाहत घेतला. मामीने अगदी शांतपणे जाऊन दरवाजा उघडला. मामा खांद्यांवर गोधडी आणि हातात पाण्याची बॉटल घेऊन आत आले. ते थोडे थकलेले दिसत होते. मामाने माझ्याकडे बघितलं आणि विचारलं, काय रे अश्विन, झोप झाली का? डास तर नाही ना चावली? मी थोडा अडकवत म्हणालो, हो मामा, मस्त झोप लागली. गावची हवाच वेगळी आहे. मामी स्वयंपाकघरातून म्हणाली, अश्विनला चहा हवाय का विचारून घ्या. मी पाणी तापत ठेवले. तिचं हे बोलणं इतकं नैसर्गिक होतं की मला तिच्या संयमाचा कौतुक वाटलं. मामा माझ्या शेजारी बसले आणि शेतातल्या गप्पा मारू लागले. मामी चहा घेऊन आली तेव्हा तिने मामांना चहा दिला आणि माझ्याकडे बघून म्हणाली, घे रे अश्विन, चहा घे आणि आवरून घे. आज तुला मामासोबत दुसऱ्या रानात जायचंय ना? मामा हसले आणि म्हणाले, हो, आज याला विहीर दाखवायला नेतो. जेव्हा मामा अंघोळीला गेले
तेव्हा मला 2 मिनिट मामीसोबत एकटं राहण्याची संधी मिळाली. मी हळूच तिच्या जवळ गेलो आणि म्हणालो, मामी तू खरंच खूप भारी ॲक्टिंग करतेस. तिने मागे वळून पाहिलं. तिच्या ओठावर एक मिश्किल हसू होतं. ती जवळ आली आणि दबक्या आवाजात म्हणाली, अट विसरला नाहीस ना? जे झालं ते इथंच संपलं. आता तू माझा लाडका भाचा आहेस आणि मी तुझी मामी. शहाणासारखा वागला तर पुढचा वेळी जेव्हा येशील तेव्हा विचार करेन. तिच्या त्या शब्दांनी मला समजलं की मामीने ही परिस्थिती किती हुशारीने हाताळली आहे. मी चहाचा घोट घेतला आणि मामासोबत शेतात जायची तयारी करू लागलो. त्या दिवशी दिवसभर मामांसोबत वावरताना माझ्या मनात फक्त रात्रीच्या आठवणी गुंजारत होत्या. पण मामीच्या चेहऱ्यावर मात्र एक थेंबभरी खूण नव्हती. दुपारी जेवताना मामीने माझ्या आवडीचा बेत केला होता. मामा कौतुकाने सांगत होते, बघ अश्विन, तुझ्यासाठी मामीने सकाळी लवकर उठून हे सगळं केलं. मी मामीकडे पाहिलं. तिने डोळा मारल्यासारखं केलं आणि मी मनातल्या मनात हसलो. दुपारचं जेवण झाल्यावर मामांना शेतातल्या कामामुळे थोडी डुलकी लागली होती. मामा हॉलमध्ये झोपले होते आणि मामी स्वयंपाकघरात भांडी घासण्याचे काम करत होती. मी हळूच उठलो आणि पाणी पिण्याच्या बहाण्याने स्वयंपाकघरात गेलो. मामीने मागे वळून पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाली, अश्विन वेडेपणा नको करूस. मामा इथे झोपले आहेत. मी तिच्या अगदी मागे जाऊन उभा राहिलो आणि तिच्या कानात कुजबुजलो, मामी रात्रीची ती अट मी पाहतोय, पण तुझं ते 5 मिनिटाचं चॅलेंज मी कसं हरवलं हे विसरली का? मामींचे हात भांडी घासताना क्षणभर थांबले. तिने मान थोडी तिरकी केली आणि माझ्याकडे पाहत मिश्किलपणे म्हणाली, हो रे बाबा, मान्य केलं, तू खूप धीट आहेस. पण आता पुण्याला जायची वेळ झाली आहे तुझी. आईवडिलांना काय उत्तर देशील जर इथे राहिला तर? मी म्हणालो, मामी मला अजून 1 दिवस राहायचं आहे. मी घरी फोन करून सांगतो की बस मिळाली नाही. मामीने पाण्याचे हात पुसले आणि माझ्याकडे गंभीरपणे बघत म्हणाले, अश्विन जास्त लो बरा नाही. जे काही घडलं ते एका गोड स्वप्नासारखं होतं. जर तू जास्त वेळ थांबला आणि मामांना काही संशय आला तर आपल्या दोघांचीही अडचण होईल. तुला खरंच माझी काळजी असेल तर आज संध्याकाळी निघून जा. तिच्या बोलण्यात मला काळजी आणि प्रेम दोन्ही जाणवलं. तेवढ्यात मामांची हालचाल झाली आणि आम्ही दोघेही सावध झालो. मामीने लगेच मोठ्या आवाजात म्हटलं, अरे अश्विन, डब्यातलं पाणी संपलंय का बघ बरं. मी समजून गेलो की आता निघण्याची वेळ आली आहे. मी माझी बॅग भरली. मामा मला बस स्टँडवर सोडायला आले. निघताना मामी दारात उभी होती. तिने निरोप देताना माझ्या हातात एक डबा दिला आणि डोळ्यानेच खुणावलं. बसमध्ये बसल्यावर मी तो डबा उघडला तर त्यात पोळ्यासोबत एक छोटी चिठ्ठी होती. त्यावर मामीने लिहिलं होतं, पुण्याला गेल्यावर अभ्यासावर लक्ष दे आणि हो, पुढच्या वेळी सुट्टीत नक्की ये, पण कुणालाही न सांगता. तुझा नंबर बदलला तर कळव. चिठ्ठी वाचून माझ्या चेहऱ्यावर एक मोठं हसू आलं. बस जशी गावाच्या बाहेर पडली तसं माझं मन पुन्हा एकदा त्याच रात्रीच्या आठवणीत हरवून गेलं. काही महिने उलटले. मी पुन्हा पुण्याच्या माझ्या इंजिनिअरिंगच्या धावपळीत व्यस्त झालो. कॉलेज, सबमिशन आणि लेक्चर्स यात दिवस जात होते. पण रात्रीच्या एकांतात मात्र गावाच्या त्या रात्रीच्या आठवणी आणि मामीचा तो चेहरा डोळ्यासमोरून जात नव्हता. आम्ही फोनवर कधीतरी बोलायचो, पण मामा आजूबाजूला असायचे, त्यामुळे आमचं बोलणं नेहमी औपचारिकच असायचं. अचानक एक दिवस बाबांचा फोन आला आणि त्यांनी एक आनंदाची बातमी दिली. बाबा म्हणाले, अरे अश्विन, तुझ्या गावाकडच्या मामांना पुण्यात एक मोठ्या कंपनीत सिक्युरिटी सुपरवायझरचा जॉब मिळाला आहे. जोपर्यंत त्यांना राहण्याची चांगली सोय मिळत नाही तोपर्यंत 2-3 महिने ते आपल्याकडेच राहणार आहेत.
हे ऐकल्यावर माझ्या काळजाचा ठोका चुकला. आनंदही झाला आणि थोडी भीतीही वाटली. मनात विचार आला, आता मामी माझ्या डोळ्यासमोर असणार. 2 दिवसानंतर घराची बेल वाजली. मी दरवाजा उघडला तर समोर मामा आणि त्यांच्या शेजारी साडीत नटलेली मामी उभी होती. शहरात आल्यामुळे मामीने थोडा वेगळा अवतार घेतला होता, पण तिचं तेच भरलेलं व्यक्तिमत्व आणि गोरा रंग तसाच खुलून दिसत होता. मामांच्या हातात बॅगा होत्या. मामा उत्साहाने म्हणाले, काय अश्विन, ओळखलं का आम्हाला? मी हसून मामांच्या पाया पडलो आणि मामीकडे पाहिलं. मामीने माझ्याकडे बघून एक अशी नजर टाकली जी फक्त मला समजत होती. त्या नजरेत ती रात्र आणि ती गुपित लपलेली होती. मामी म्हणाली, पुण्यात येऊन भाचा मोठा झालाय वाटतं, ओळख विसरला नाहीस ना? आईने त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना पाहुण्याच्या खोलीत सामान ठेवायला सांगितलं. मामा दुसऱ्या दिवसापासून कामावर रुजू होणार होते. त्यांचा जॉब शिफ्टचा होता, त्यामुळे ते दिवसा किंवा रात्री कधीही कामावर जाऊ शकत होते. रात्री जेवण झाल्यावर आम्ही सगळे गप्पा मारत बसलो होतो. मामा म्हणाले, अरे अश्विन, आता तुझ्या कॉलेजला सुट्टी असेल तेव्हा आम्हाला जरा पुणे फिरव बरं का, आम्हाला काही रस्ते माहिती नाहीत. मी म्हटलं, हो मामा, नक्कीच. तेवढ्यात आई आणि बाबा दुसऱ्या खोलीत गेले. मामा फोनवर बोलण्यासाठी गॅलरीत गेले. हॉलमध्ये फक्त मी आणि मामी होतो. मामी सोफ्यावर बसून TV बघत होती. मी तिच्या जवळ जाऊन बसलो आणि दबक्या आवाजात म्हणालो, मामी, स्वप्न बघते की काय मी? तू खरंच माझ्या घरी आली आहेस. मामीने आजूबाजूला पाहिलं आणि माझ्याकडे झुकून कुजबुजली. पुणे खूप मोठं आहे अश्विन, पण माझं लक्ष फक्त तुझ्यावर आहे. शहरातल्या मुलींकडे बघून मला विसरला नाहीस ना? तिच्या त्या प्रश्नात पुन्हा तेच आव्हान होतं. मी हसलो आणि म्हणालो, तुझ्यासारखं कोणीच नाही आहे मामी. तेवढ्यात मामा आत आले आणि म्हणाले, सोनू, उद्या माझी पहिलीच ड्युटी आहे. सकाळी 7 वाजताच निघावं लागेल. तू आणि अश्विन घरीच आहात तर तो तुला जवळचा बाजार दाखवून आणेल. मामीने माझ्याकडे बघून एक मिश्किल हसू दिलं. मला समजलं की आता पुण्यातल्या त्या घरात पुन्हा एकदा सुंदर वेळचा अनुभव घेण्याची संधी मिळणार होती. सकाळी 7 वाजता मामा ड्युटीवर निघून गेले आणि घर निवांत झालं. आई बाबा देखील एका लग्नासाठी बाहेरगावी गेले होते, त्यामुळे घरात फक्त मी आणि मामी होतो. रात्रीच्या आठवणींनी माझ्या मनात पुन्हा घर केलं होतं. मामी किचनमध्ये नाश्ता बनवत होती. मी हौस मागून गेलो आणि तिच्याजवळ जाऊन उभा राहिलो. मी तिच्या खांद्यावर हात ठेवणार इतक्यात मामीने जोरात माझा हात झटकला आणि ती मागे सरकली. तिच्या चेहऱ्यावर एक भीती आणि संताप होता. मला वाटलं ती पुन्हा चिडली असेल, पण ती धापा टाकत म्हणाली, अश्विन, आता नको, इथे नको, तुला काहीच माहीत नाही आहे. मी गोंधळून विचारलं, काय झालं मामी? मगाशी तर तू नीट बोलत होतीस. मामीने खिडकीबाहेर नजर टाकली आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, अश्विन, मामांना हा जॉब योगायोगाने मिळालेला नाही आहे. त्यांना संशय आलाय. माझ्या पायाखालची जमीन सरकली. मामी पुढे सांगू लागली, तू गावाहून गेल्यावर मामांना तुझ्या मोबाईलची हिस्ट्री किंवा आपल्या काही गप्पांचा अंदाज आला असावा. त्यांनी पुन्हा पुण्यात मुद्दाम बदली करून घेतली आहे, जेणेकरून ते तुझ्यावर आणि माझ्यावर नजर ठेवू शकतील. आणि तुला वाटतंय ते ड्युटीवर गेलेत? नाही, ते बाहेरूनच आपल्यावर लक्ष ठेवून आहेत. तेवढ्यात माझ्या फोनवर एक मेसेज आला. तो मामांचा होता. मेसेज वाचून माझ्या अंगावर काटा आला. मित्रांनो, कथा इथे संपत नाही. पुढे कथा खूप वेगळ्या दिशेने जाणार आहे. मामाचं नेमकं काय प्लॅन होतं आणि त्या मेसेजमध्ये काय लिहिलं होतं हे सर्व जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये भाग 2 लिहा. धन्यवाद.